नमस्कार. खूप मी स्नेहा लांबरेमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला नाश्त्यासाठी हिरव्या मुगाचा अतिशय टेस्टी आणि पौष्टिक असा पोटभरीचा पदार्थ तयार करून दाखवणार आहे. सकाळच्या घाई गडबडीत तुम्ही हा पौष्टिक नाश्ता तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी अगदी झटपट तयार करू शकता. हिरव्या मुगाचा हा नाश्ता तुमच्या संपूर्ण कुटुंबाला खाण्यासाठी फारच पौष्टिक ठरेल. हा असा खमंग, इडलीसारखा सॉफ्ट, टेस्टी आणि पौष्टिक नाश्ता तुमच्या लहान मुलांपासून ते घरातील इतर सर्व सदस्यांना नक्कीच खायला फार आवडेल आणि सर्वांसाठी हा नाश्ता खाण्यासाठी देखील फारच हेल्दी राहील. या अशा सॉफ्ट, खमंग आणि टेस्टी नाश्त्यापुढे तुम्हाला इडली, डोसा, ढोकळा हे सर्व खायला फिकं वाटेल. मला तरी वाटतं एकदा तरी तुम्ही सर्वांनी हा हिरव्या मुगाचा टेस्टी, खमंग, सोपा आणि पौष्टिक नाश्ता नक्की ट्राय करायला हवा. म्हणजे तुम्हाला समजेलच की हा नाश्ता चवीसोबतच खाण्यासाठी देखील किती टेस्टी आणि हेल्दी आहे ते. चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया. तर या ठिकाणी मी हे 1 वाटी भिजवलेले अख्खे मूग घेतले. यांना मी रात्रभर पाण्यात भिजवून घेतलंय. कमीत कमी मूग 5 ते 6 तास पाण्यात भिजवून घ्यायचे. तर आता इथे या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी भिजवलेले सगळे मूग घालून घेणार आहे. यानंतर आता ह्याच्यामध्ये मी छोटी अर्धी वाटी हिरवा ताजा वाटाणा सुद्धा घालून घेणार आहे. यानंतर 4 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं आणि अर्धा चमचा जिरं घालून ह्यांना मी सुरुवातीला मिक्सरला फिरवून हलकसं बारीक करून घेणार आहे. यानंतर आता ह्याच्यामध्ये गरजेनुसार थोडं पाणी घालायचंय आणि ह्यांना मिक्सरला अगदी बारीक वाटून घ्यायचंय. हे पहा, हे सर्व जिन्नस मी मिक्सरला असे अगदी बारीक वाटून घेतले. मिक्सरला तयार केलेलं मुगाचं मिश्रण आता इथे मी या बाउलमध्ये काढून घेणार आहे. हा नाश्ता जास्तीत जास्त पौष्टिक बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्या मिश्रणामध्ये भाज्या घालून मिक्स करून घ्यायच्या आहे. मी ह्या मिश्रणामध्ये सुरुवातीला हा अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहे. यानंतर पाऊण वाटी बारीक चिरलेलं गाजर, पाऊण वाटी बारीक चिरलेला कोबी, रेग्युलर साइजच्या वाटीने 1 वाटी बारीक रवा आणि 2 चमचे तांदळाचं पीठ ह्याच्यामध्ये घालायचंय. यानंतर पाव चमचा हळद, चवीनुसार पाव चमचा लाल तिखट, पाव चमचा गरम मसाला आणि पाव चमचा हिंग ह्याच्यामध्ये घालायचंय आणि पाणी घालण्या अगोदर हे सर्व जिन्नस या मिश्रणामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे. गरज पडेल तसतसं नंतर या मिश्रणामध्ये पाणी घालून मिक्स करून घ्यायचंय. हिरव्या मुगाचा हा नाश्त्याचा पदार्थ खाण्यासाठी फारच हेल्दी आहे, कारण ह्याच्यामध्ये आपण हिरव्या मुगासोबतच बऱ्याचशा भाज्या देखील घातल्या आहे. या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्याच्यामध्ये टोमॅटो, शिमला मिर्च या अशा काही भाज्या देखील घालू शकता. त्याच्याने तुमचा हा नाश्ता जास्तीत जास्त पौष्टिक तयार होईल. भाज्यांचं प्रमाण हे तुम्ही ह्या मिश्रणामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून घालू शकता. असंही मुलं नेहमीच भाज्या खायचा कंटाळा करतात. पण अशा या नाश्त्यामध्ये तुम्ही तुमच्या मुलांना सगळ्या भाज्या खाऊ घालू शकता. तर हे पहा, हे मिश्रण मी असं एवढं घट्ट भिजवून घेतलंय. याच्यातला रवा भिजून येण्यासाठी ह्याला आपण ह्याच्यावर घट्ट झाकण ठेवून एक 8 ते 10 मिनिट भिजत ठेवूया. तर ह्या ठिकाणी मला हे मिश्रण भिजत ठेवून 10 मिनिट झाले आणि आपलं हे मिश्रण ह्याच्यातला रवा भिजून फुगून आल्याने पहिल्यापेक्षा हलकसं घट्ट झालंय. या मिश्रणामध्ये आपण मीठ घातलं नव्हतं, तर चवीनुसार पाऊण चमचा मीठ आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत. यानंतर पाव चमचा सोडा ह्याच्यामध्ये घालायचा आहे आणि सोडा ॲक्टिव्हेट करण्यासाठी आणि हे मिश्रण थोडंसं सैल करण्यासाठी ह्याच्यामध्ये गरजेप्रमाणे थोडंसं पाणी घालून ह्याला या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचंय. सोडा घातल्याने आपला नाश्ता छान सॉफ्ट आणि स्पॉन्जी तयार होईल. अगदी इडली ढोकळ्याप्रमाणेच आपला नाश्ता आतून छान जाळीदार आणि सॉफ्ट बनून तयार होईल. तर हे पहा, या मिश्रणाची कन्सिस्टन्सी अशी एवढी सैल तयार करून घ्यायची आहे. यानंतर आता इथे गॅसवर मी हा तडका पॅन गरम करायला ठेवलाय. या तडका पॅनमध्ये मी सुरुवातीला 3 चमचे तेल घालून घेणार आहे. तेल असं ब्रशच्या साहाय्याने या पॅनला अगोदर असं सगळीकडे चोळून घ्यायचंय. ह्याच्याने आपलं नाश्त्याचं मिश्रण ह्या पॅनला चिकटणार नाही. तेल गरम झालं की तेलामध्ये अगदी थोडीशी मोहरी आणि थोडेसे सफेद तीळ घालायचे. या मोहरी आणि सफेद तिळाच्या तडक्यामुळे आपला नाश्ता खाण्यासाठी छान असा खमंग आणि खरपूस लागेल. ह्याच्यातली मोहरी आणि सफेद तीळ हलकेसे तेलामध्ये तडतडायला लागले की तयार केलेलं मिश्रण असं या पॅनमध्ये चमच्याच्या साहाय्याने घालून घ्यायचंय.
साधारण 3 चमचे हे मिश्रण मी या तडका पॅनमध्ये घालून घेतलंय. ह्याला बस अशी वरच्या बाजूने चमच्याने एकसारखी लेवल करून घ्यायची आहे. यानंतर आता ह्या मिश्रणाच्या वरतून मी पुन्हा थोडेसे सफेद तीळ घालून घेणार आहे. म्हणजे याला पलटी केल्यानंतर हे सफेद तीळ याच्या दुसऱ्या बाजूला सुद्धा लागतील आणि पॅनमध्ये भाजून निघतील. बस तर आता ह्या पॅनवर झाकण ठेवून मंद आचेवर ह्याला आपण 6 ते 7 मिनिट एका बाजूने भाजून घेणार आहोत. साधारण 6 मिनिट मंद आचेवर मी ह्याची पहिली बाजू भाजून घेतलीये. तर हे पहा, तुम्ही ते पाहू शकता आपलं हे मिश्रण पॅनमध्ये बघा कसं मस्त अगदी इडलीप्रमाणे फुगून आलंय. अगदी इडलीप्रमाणेच हा पदार्थ छान असा सॉफ्ट आणि स्पॉन्जी बनून तयार होतो. बस तर आता याला आपण असं चमच्याने पलटी करून घेणार आहोत. यानंतर आता ह्याची दुसरी बाजू आपण मीडियम फ्लेमवर झाकण न ठेवताच भाजून घेणार आहोत. तर हे पहा, तुम्ही इथे पाहू शकता ह्याची पहिली बाजू बघा या पॅनमध्ये काय मस्त अशी खमंग आणि खरपूस भाजून निघालीये. ह्याची दुसरी बाजू तेलामध्ये छान खरपूस भाजली जावी त्यासाठी ह्याच्या कडेकडेने पुन्हा थोडंसं चमच्याने तेल सोडायचंय आणि ह्याची दुसरी बाजू झाकण न ठेवताच मीडियम फ्लेमवर 4 ते 5 मिनिट भाजून घ्यायची आहे. तर हे पहा, इथे आपला हा हिरव्या मुगाचा नाश्त्याचा पदार्थ ह्या ठिकाणी दोन्ही बाजूने छान असा खमंग आणि खरपूस भाजून झालाय. हा एवढा खमंग, खरपूस, टेस्टी आणि गरमागरम नाश्त्याचा पदार्थ बोला आता कुणाला खायला नको असेल. नक्कीच हा एवढा खमंग आणि खरपूस असा हा पदार्थ पाहून तुम्हाला लगेचच हा पदार्थ बनवायची इच्छा झाली असेल. मला तरी वाटतं तुमच्या मुलांसाठी तर हा हिरव्या मुगाचा पौष्टिक नाश्ता नक्कीच खाण्यासाठी फारच हेल्दी राहील. मुलांनाच काय तर तुमच्या घरातील लहान थोर सर्वांसाठीच हा नाश्त्याचा पदार्थ खाण्यासाठी फारच हेल्दी आणि पौष्टिक ठरेल. हा असा इडलीसारखा सॉफ्ट आणि स्पॉन्जी पदार्थ बघितल्यानंतर आणि खाल्ल्यानंतर तुम्हाला ह्याच्यापुढे इडली, ढोकळा, डोसा हे सुद्धा खायला फिकं वाटेल. कारण नाश्त्याचा हा पदार्थ फारच सॉफ्ट, स्पॉन्जी, खमंग आणि टेस्टी लागतो खाण्यासाठी. तुम्ही ह्याला सॉससोबत किंवा मग तुमच्या आवडत्या कुठल्याही ग्रीन चटणीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करू शकता किंवा मग हा पदार्थ तुम्ही असाच देखील खाऊ शकतात. असाच देखील हा पदार्थ खाण्यासाठी फारच टेस्टी लागतो. मला तरी वाटतं हा असा एवढा सॉफ्ट, स्पॉन्जी, हेल्दी, खमंग आणि टेस्टी असा हा पदार्थ नाश्त्यासाठी तुम्ही एकदा नक्की बनवून बघायला हवा. मला खात्री आहे एकदा हा पदार्थ तुम्ही बनवून टेस्ट केला, तर हा पदार्थ तुम्हाला नेहमीच बनवून खावासा वाटेल. तर माझ्या या रेसिपीप्रमाणे तुम्ही असा हा हिरव्या मुगाचा सॉफ्ट, स्पॉन्जी, खमंग, हेल्दी आणि टेस्टी नाश्ता एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल, तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा. टेक केअर.